बाळू मामा. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज तुम्हाला सकाळ सकाळ मी चिमण्यांचा आवाज ऐकवणार आहे. आणि आमच्या इथं सगळ्या लय अशा चिमण्या आहेत. तर सकाळ सकाळ त्यांचा लय किलबिलाट चालला आहे. का ह्या झाडावरती बसलेल्या आहेत, त्या दिसत नाही. आवाज ऐकू शकता तुम्ही. आणि त्यांचा आवाज ऐकलेला इतकं शुभ असतं, चांगलं असतं. तर आम्हाला तर दररोज ऐकायला भेटतोय, पण तुम्ही पण ऐका. बघा इकडं तिकडं त्यांचं उडायचं चालू आहे. सकाळ सकाळ दररोज हे त्यांचं रुटीनच आहे. आणि इकडं आपल्या अंगणात हो कशा चरतात, मातीसारखा कलर आहे. तर काळू हो का, सगळ्या अंगणात चिमण्यात चरतात सकाळ सकाळ. हे बघा, तर हो का इकडून उडायचं आणि बाबळीवरती जाऊन बसायचं. आणि असंच इथं आपल्या दारात लिंबुनीचं झाड आहे. आणि ह्या लिंबुनीच्या झाडावरती पण तेवढ्याच चिमण्या असतात, पण तिथून उठून गेल्यात आता. आणि सकाळ सकाळ तुम्हाला दर्शन, सूर्यदेवाचं दर्शन भेटणार आहे. आता 7 वाजल्यात आणि सूर्य निघालाय बघा. आबाळे पण सूर्य निघालाय. आबाळात काळं काळं दिसत असेल. तर चला, असं होतं तुम्हाला आजचं सकाळ सकाळचं दाखवलं मी. चिमण्यांचा आवाज ऐकलेला शुभ असतं. तर कोण कोण दररोज ऐकते, शहरातल्या लोकांना काही ऐकायला भेटत नसेल चिमण्यांचा आवाज. तर बघा ह्याच्यावरती एवढी कोटण ही आहेत ना, लय कोट आहेत भरपूर. बघा सगळ्या उडून येतात आहे का. तर चला, कुणी कुणी आवाज ऐकलाय नक्कीच. तर कमी झालेत आता, सगळ्या जिकडं तिकडे उडून गेले. सकाळ सकाळ लय होते, मला उशीर झाला दाखवायला. आणि हे बघा आपल्या इथं कंपाऊंडवर सुद्धा येऊन बसतात तारावरती आहे का. ती माणसांचा आवाज ऐकला ना बोलायचे थांबतात, चिवचिव करायचं आहे का. तर चला, आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कोणाला चिमण्यांचा आवाज ऐकायचा आहे त्यांनी कमेंट करून सांगा, तुम्हाला नक्कीच आवाज ऐकायला भेटेल. तर धन्यवाद. तर का इकडं पोळ्या चालू आहेत. गहना काय अजून भरला नाही, पण पोळ्याचं चाललंय स्वयंपाक करायचं. तर किती तवं चालल्यात बायांनो? 2 तवं चालल्यात. आणि सकाळ केव्हापासून बसलाय तुम्ही पोळ्या? 11 वाजल्यापासून. आता किती वाजले? 5 वाजले असते. 5 वाजल्यापर्यंत 4 साडेचार झालेत. तर एवढ्या पोळ्या केल्यात. तर हो का कसं काय चालल्यात पोळ्या बघा. हा, तुम्हाला नको दाखवाय. पोळ्या बसतात तर बसतात तेव्हा का. पोळ्या कसं काय, पोळी फुकते का आत्या? आत्या हा, पोळ्या फुगल्या पाहिजे चांगल्या. तर हो का अशा चालल्यात इकडून. आणि इकडे चालल्यात उंड करायचं.
आणि इकडं का आमच्या काकी काकी इकडे बघा की नका करू इथं. ओ काकी काय म्हणता? किती राहिल्यात पोळ्या आता? आता आल्यात उरकत. आल्यात ना? पोळी फुटली कस काय अहो? मोठी झाली बाई. वाऱ्याने वारं कसं काय येतंय वारं का? सुटले वाऱ्यात जरा स्वयंपाक त्याच्यामुळं होतोय का? वाऱ्याने पोळी फुटली. हा आहे माहिती आम्ही धनगर समाधान इकडे वर माहित बघा. वाऱ्यात रानातला आपला चुलीवच करावं लागतंय सगळं. आहो इकडे बघा आता झाले आता का थोडस राहिले आता शेवटच झालाय म्हणजे आता बाकी सगळं झालंय आता सवासणी गाणं होईल थोड्याच वेळात चालू. रात गमित जीविती कपडात दाताया माझा बाळग नवरा वयाचा आकाडात यात नवरा वयाचा आकाडात दाताया माझा बाळग नवरा वयाचा आकाडात रात नवरा वयाचा आकाडात बाळात निघालेला करायचं. वरणमाई झाली गवर माय व्हायचं नव्हतं वही ग वरमाय व्हायचं नव्हतं वही ग बाई माझी ती आता बाई ग हिरवा पाताळा पिवळा पायी ग हिरवा पाताळा पिवळा पायी बाई माझी आका बाई ग हिरवा पाताळ पिवळं पायी ग हिरवा पाताळ पिवळं पायी ग याई नवरा रात ग वळकू याई नवरा रात ग नाही ग बंधू अजून आला नाही ग सांगितलं बाई तुला ग पसा तयार झाला नाही ग पसा तयार झाला नाही ग सांगितले बाई तुला ग पसा तयार झाला नाही ग पसा तयार झाला नाही ग आय वगैरे धनीर बंधू मानसामधी बसर बंधू मानसामधी बसर आय वगैरे धनीर बंधू मानसामधी बस ग बंधू मानसामधी बस ग सीता ना गीता पासार तुझ्या मंदिरामध्ये दिसर तुझ्या मंदिरामध्ये दिसर सीतानाचा पासार तुझ्या मंदिरामध्ये दिसर तुझ्या मंदिरामध्ये दिसर आय